परमपूज्य स्वामी श्री गगनगिरी महाराज की जय. परमपूज्य स्वामी श्री गगनगिरी महाराज की जय. आपल्या अहिल्यानगरचे पालकमंत्री आदरणीय विखे पाटील साहेब त्या ठिकाणी आले होते. संगमनेर तालुक्याचे आमदार विद्यमान आमदार अमोलजी खताळ, विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे, त्यांच्या समवेत संगमनेरच्या नगराध्यक्ष मैथिलीताई तांबे या येऊन गेल्या. श्री राधा बाळासाहेब थोरात हे काल म्हणजे संध्याकाळी त्या ठिकाणी त्या प्रमाणात येऊन गेले. नमस्कार. रामकृष्ण हरी. गगनगिरी महाराज जे आहेत हे वैश्विक मार्गदर्शक म्हणून संपूर्ण देशाला ज्ञात आहेत आणि परमपूज्य गगनगिरीजी महाराज यांच्या 8व्या पर्वाच्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील गुंजळवाडी या ठिकाणी 8 जूनला सुरू होतोय आणि या अखंड हरिनाम सप्ताहाचे सेवेकरी म्हणून आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन या अखंड हरिनाम सप्ताहाचं केलेलं आहे. आणि आजच्या या भेटीच्या निमित्तानं एक प्रसिद्ध असे उद्योजक आबासाहेबजी थोरात, त्याचप्रमाणे आदरणीय दिलीपराव शिंदे साहेब आज आपल्या न्यू व्हिजन स्टुडिओच्या मानवता संवाद चॅनेलवरती आज त्यांनी वेळ दिलेला आहे. आपण हा अखंड हरिनाम सप्ताह इतक्या मोठ्या प्रमाणात होतोय तर त्याची रूपरेषा त्यांच्याकडूनच आपण समजून घेऊयात. आबासाहेब, कसं नियोजन आहे, कशा प्रकारचं स्वरूप आहे या अखंड हरिनाम सप्ताह? हा अखंड हरिनाम सप्ताह गगनगिरी महाराज ज्यावेळेस म्हणजे स्वतः होते त्यांनीच घालून दिलेला आहे आणि त्याची सुरुवात 2003 पासून त्याची सुरुवात झालेली आहे. 2003 मध्ये प्रथम तो म्हणजे समनापूर येथे झालेला होता आणि हा जो काही सप्ताह आहे हा पुरुषोत्तम मासात अधिक महिन्यामध्ये अधिक मासातला शेवटचा आठवडा म्हणजे अमावस्येच्या दिवशी काल्याचं कीर्तन असतं. तर अशा जे काही महाराजांनी सांगितल्याप्रमाणे तो त्या काळी म्हणजे त्याची सुरुवात झाली होती आणि तो हा जो काही सप्ताह आहे हा संगमनेर तालुक्याचा म्हणजे मध्येच तो होतो. मोठमोठे सप्ते जरी जिल्ह्यातले म्हणजे सगळेच याच्यातले असेल, काही 4 जिल्ह्यांचा 5 जिल्ह्यांचा असतो, पण महाराजांचा सप्ताह मुळात संगमनेरचे गावोगावी महाराजांचे भक्त असल्या कारणाने तो आपण तालुक्यापुरता म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे साजरा करू. खरं आहे, अगदी खरं. दिलीपांना, खरं तर तुम्ही खूप भाग्यशाली आहे की महाराजांचा सहवास तुम्हाला लाभला, त्यांची सेवा करायची संधी मिळाली, शुभाशीर्वाद तुम्हाला मिळाले. अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांना आपण आमंत्रित करतोय. त्याचप्रमाणे एक भव्य दिव्य कृषी प्रदर्शन सुद्धा आपण घेतोय. तर त्या कार्यक्रमाची जी रूपरेषा असणार आहे तर त्याविषयी दर्शकांना, भाविकांना आपण माहिती देऊयात. नमस्कार. गगनगिरी महाराजांच्या नावाने हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू करण्याची मूळ संकल्पना साताला एका हरिनाम सप्ताहाच्या सांगता समारंभासाठी श्री महाराजांनी बरोबर गेलो. तो हरिनाम सप्ताह साजरा झाला, असाच भव्य दिव्य होता. पण तो सप्ताह हरिनाम सप्ताह का करावा आणि कशा पद्धतीने करावा, ते किती चांगलं असतं याचं विश्लेषण महाराजांनी आम्ही बरोबर गाडीत प्रवास करीत असताना त्यावेळेस केलं. तर त्यांचं असं म्हणणं होतं की दानधर्म हा वेगवेगळ्या पद्धतीने जनतेने करावा, ज्याला जसं मानाल तसं म्हणावं. अगदी खरं. पाप पुण्याच्या व्याख्या ज्याच्या त्याच्या वेगळ्या असल्या तरी हे पुण्य प्रदान करणारा हा कार्यक्रम असतो. तर याच्यात अखंड हरिनामाचा जागर होतो, मोठ्या प्रमाणात जप होतो, साधू संत इथे येऊन कीर्तन करतात, संत मंडळी मोठी कीर्तन करतात, त्याच्यातून सामाजिक प्रबोधन निर्माण करतात. बरोबर आहे. आणि ते प्रबोधन करताना त्यामागची संकल्पना महाराज म्हणले अशी असावी की गाव बांधिलकी आणि नीती हे 2 तत्व जर समाजात शिकवले तर येणाऱ्या कठीण काळामध्ये त्याला त्याची वाटचाल करणं देशासाठी अगदी सुखद होईल. आणि देशाभिमानी प्रत्येकाने असावं. तसं गाव बांधिलकीच्या माध्यमातून आपल्या भूमीशी पण आपली बांधिलकी असावी, आपल्या कुटुंबाप्रती समाजाप्रती बांधिलकी असावी
आणि ती जपण्यासाठी असे हरिनाम सप्ताह होणं गरजेचं आहे असं महाराजांनी सांगितलं. अगदी खरंय. खरं देव, देश आणि धर्म हे तिन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या आहे. आपले आध्यात्मिक संस्कार जर चिरंतन राहिले तर पुढे आपली संस्कृती चिरंतन चालणार आहे. आता एवढा मोठा सप्ताह बाबासाहेब जी होतोय त्याची पार्किंग व्यवस्था जी आहे ती आपण संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला सांगूयात. कारण 50 एकराच्या एवढ्या मोठ्या भागात समजा याचं आयोजन केलेलं आहे तर महाराष्ट्रभरातून लाखो भाविक कदाचित येतील. मग त्यांच्या पार्किंगची व्यवस्था आपण कशी केलेली? गुंजाळवाडी क्षेत्रफळाने संगमनेर तालुक्यामधलं सगळ्यात मोठं क्षेत्रफळ असलेलं गाव आहे. अच्छा. आणि या गावामध्ये जे काही स्वर्गीय जयवंतराव पाटील गुंजाळ व बाळासाहेब पाटील गुंजाळ यांची जी जमीन होती, पूर्वी ते पोलीस पाटील होते संगमनेर साजाचे, त्यांची जवळजवळ म्हणजे त्या ठिकाणी 100 एकराच्या दरम्यान जमीन आहे. पैकी त्यांनी आपल्याला 50 एकर जमीन म्हणजे तिथं ऊस होता, गहू होता, हे सगळं त्यांनी काढून झाल्यानंतर आपल्या ताब्यामध्ये ती दिली. आणि पूर्ण बाजूने लेवल असल्यामुळे आणि त्या गुंजाळवाडी अशा ठिकाणी आहे की तिथून संगमनेर अतिशय आखेच्या अंतरावर आहे, म्हणजे 2.5 किलोमीटर संगमनेर आहे. घुलेवाडी आहे, त्याच्यानंतर बेल्लाळी गाव आहे, निमगाव भोजापूर आहे, राजापूर आहे, ढोलेवाडी आहे, कसारवाडी आणि संगमनेर गाव, म्हणजे पंचक्रोशी एवढी म्हणजे जवळ असल्या कारणाने आणि या पंचक्रोशीत जाण्यासाठी भरपूर प्रमाणामध्ये म्हणजे त्या ठिकाणी विविध ठिकाणी पोहोचण्यासाठी रस्त्यांची सुविधा त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे पार्किंगची व्यवस्था त्या 50 एकरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी केलेली आहे. त्याच्या कुठल्या रोडने कुठूनही काही जरी एखादं साधन आलं, माणसं आली तर त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे क्राऊड मॅनेजमेंट अतिशय चांगल्या रीतीने त्या ठिकाणी हँडल केलेलं आहे. अतिशय सुंदर. खरं पार्किंग व्यवस्था जर असेल तर कुठलाही कार्यक्रम निश्चित यशस्वी होतो. खरं तर या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं दिलीपांना एक वेगळा उपक्रम आपल्या कृषी बांधवांसाठी आपण घेतलेला आहे आणि त्याचं मुख्य कारण असं की 175 नामांकित महाराष्ट्रातले स्टॉल्स आपण त्या ठिकाणी आणतो आहोत. तर त्याविषयी सुद्धा आपण भाविकांना, दर्शकांना माहिती द्यावी. मगाशी मी आपल्याला हे विशद केलं की ही जी संकल्पना आहे श्री महाराजांच्या चर्चेतून निर्माण झाली संकल्पना आहे. बरोबर. आणि मग आम्ही ज्या असं विचारायला गेलो महाराजला का असं इच्छा आहे की संगमनेरला हे करावा की असं अखंड हरिनाम सप्ताह आपण, तर अगदी तत्काळ महाराजांनी त्याला खूप आनंदाने होकार दिला. आणि ते कशा पद्धतीचं असावं याची संकल्पना मांडताना महाराजांनी सांगितलं की जसे साधू संतांचे तुम्ही व्याख्यानं ठेवणार, विद्वान लोकांचं दर्शन घेणार, तपस्व्यांचे दर्शन घडवणार आणि विद्वांचं व्याख्यान वगैरे करणार तरुण पिढीसाठी, त्याचबरोबर तुम्ही आपला हा कृषीप्रधान देश आहे, शेतकरी हा पायाभूत मानायचा आणि शेतीच्या संदर्भातलं जगामध्ये काय बदल चालले, काय तंत्रज्ञान नवीन विकसित होतंय याचं ज्ञान आपल्या शेतकऱ्याला देण्याची आता गरज निर्माण झाली. आणि याचबरोबर शेतीच्या क्षेत्रातले शास्त्रज्ञ जे शोध लावतात नवीन नवीन, त्यांचे सुद्धा ह्या शेतकरी समाजावर खूप मोठे उपकार आहेत. कारण एकेकाळी उपासमारी भूकमारी होणाऱ्या ह्या देशामध्ये आज आपला शेतकरी अन्नधान्य स्वयंपूर्ण व्हायला लागला. बरोबर. आणि आज ते चित्र बघितलं, आज आपण निर्यात करायला लागलो अन्नधान्याचं. म्हणजे शेतीच्या क्षेत्रातले हे जे शास्त्रज्ञ आहेत हे सुद्धा संतांपेक्षा यांची कमी नाही. बरोबर. म्हणून संतांसारखंच यांना वागणूक द्या, यांना बोलवा, शेतकऱ्याला यांच्याकडून प्रबोधन होऊ द्या आणि यांचे आदर सत्कार तुम्ही करा, कारण तेही कृषी क्षेत्रातले संत आहे. आणि त्याच्या माध्यमातून मग आम्ही ही कृषी महोत्सव भरण्याची म्हणजे ऋषी आणि कृषी या संस्कृतीचा अनोखा संगम घडावा म्हणून हे गगन भरारी कृषी महोत्सव आपण तिथं साजरा करतोय. पहिलाच तो प्रयोग होता आमचा, तो सामनापूर, कोलेवाडी, वडगाव पाण याच्या मध्य ठिकाणी आपण जो केला, तर त्याच्यात ती पहिली संकल्पना राबवली. 2 विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर जे नंतर झाले हे तज्ज्ञ आले आणि कांद्याच्या जाती शोधल्या, मिरच्याच्या जाती शोधल्या, त्याच्यावर संशोधन केलं, गव्हाच्या इतक्या जाती निर्माण केल्या का ज्या पूर्वीच्या पारंपरिक पद्धतीत 4 ते 5 पोते गहू एकरी पिकायचा, तो आज 15-20 पोते गहू पिकायला लागला. असे शास्त्रज्ञ त्या ठिकाणी बोलवले, त्यांचाही शेतकऱ्यांशी परिसंवाद आयोजित केला की जेणेकरून आपल्या शेतकऱ्याला
की जगामध्ये काय बदल चालले याचं ज्ञान मिळावं आणि तो त्यासाठी प्रवृत्त व्हावा, ही या पाठीमागं श्री महाराजांची संकल्पना होती आणि ती आपण राबवतो त्या माध्यमातून. खरं तर 175 नामांकित स्टॉल्स सहभागी होणं ही सुद्धा सर्वांच्या दृष्टीने एक अतिशय चांगली पर्वणी असणार आहे. आणि म्हणून अखंड हरिनाम सप्ताहाची रूपरेषा समजून घेत असताना खरं तर स्वतःहून गावं यात सहभागी होत आहेत अण्णा. हो. हे खूप कौतुकाचा विषय आहे, कारण लोक स्वतःहून सांगतायत की आमच्या गावातून आम्ही घरोघरून भाकरीचे प्रसाद म्हणून आम्ही तिथं घेऊन येणार आहोत, आमटी असेल ती घेऊन येणार आहोत. आता सर्व सेवेकरी भाविक तुम्ही संपर्क करतायत गावोगावी, हो. तर त्याचं नक्की नियोजन कसं आहे ते सुद्धा आम्हाला दर्शकांना सांगा. याच्यात कसं असतं की महाराष्ट्र ही संतांची भूमी, ऋषीमुनींची बरोबर. भूमी, इथं अध्यात्माचं बीज खूप रोवलं गेलेलं आहे आणि त्या अध्यात्माची ताकद श्रद्धेने यांनी खूप मोठी ताकद निर्माण झाली. परंतु ह्याही शक्तीला जागरूक करावं लागतं, अगदी खरं. प्रबोधन करत जाऊन सांगायचं आपण काय करतोय ते. म्हणून गगनगिरी महाराजच्या भक्तांनी या ठिकाणी असे ग्रुप केले बरं. आणि सुरुवातीला ते ग्रुप नव्हते. सुरुवातीला आम्ही 2-4 जण फिरायचो गावोगाव, सगळ्यांना सांगायचो, तिथलं भजनी मंडळ एकत्र करायचो, शेतकऱ्यांना एकत्र मंदिरात बोलायचो, मारुती मंदिर, आणि ते त्यांना सांगायचो की असा असा महाराजांचा संदेश आहे, असा असा अखंड हरिनाम सप्ताह आपण इथं भरवतो. आता त्याची कल्पना ह्या दिवसात का हा पावसाळ्याचं पर्व आहे, बरोबर. पाऊस असतो खूप, शेतकऱ्याचं पेरणीचा लागणीचा काळ पुढे सुरू होतो सगळा, बरोबर. आणि अशा कालखंडातच आपण हा सप्ताह भरवतो. त्यामुळे महाराजांची संकल्पना अशी होती की पुरुषोत्तम मास हा आपल्या धर्मामध्ये दान धर्माचा, पुण्याचा, पुण्य पर्व निर्माण करण्याचा, कमावण्याचा हा काळ समोर जातो. बरोबर. आणि म्हणून तो मुहूर्त महाराजांनी त्या काळात दिला. त्यांनी असताना या पुरुषोत्तम काळातला शेवटचा आठवडा म्हणजे हा सप्ताहाचा तो कालावधी ठेवा. त्या समाप्तीची आमोशाही आपल्या काल्याचं कीर्तन ठेवा. त्यातून ज्ञान घेऊन जो तो आपल्या घरी जाईल, पण ज्ञानाने आपला प्रपंच करेल. शेतकरी आपल्या नवीन कृषी महोत्सव जे ज्ञान मिळालं ते आपल्या शेतीसाठी वापरून शेती समृद्ध करेल, अशी खरं त्यामागची एक संकल्पना होती. म्हणून मग गावोगाव गेलो. मग गावगावच्या ज्या भाविक भक्तांनी ही कल्पना मांडली, तर त्यांनी सांगितलं की ज्या गाव बांधिलकी महाराज सांगतात, समाज एकत्र करायचं सांगतात, तर आपण असं करू का आम्ही आमच्या गावातून घरोघरच्या भाकरी ती बनवून आणू, बरोबर. आपण आमटी तिथं बनवू त्या जागेवर, त्याचाही शिदा वाटल्यास आम्ही आणू. आणि तो हा गोपाळ कला समजायचा आणि खऱ्या अर्थाने सांघिक शक्तीचं ते प्रदर्शन आहे की हा कोणी श्रीमंतांनी भरवलेला, मोठ्याने भरवलेला हा काही सप्ताह नाही, पण तो हा सामान्य माणसांनी एकत्र येऊन केलेला. अगदी खरं. आणि ते अन्नदानाचं महत्त्व वेगळ्या काळात खूप असतं. त्या अन्नदानाचा लाभ घरापर्यंत मिळावा प्रत्येकाला, आणि म्हणून त्या भावनेने आपण गावोगाव ही जागृती केली आणि गावोगावचा समाज त्यासाठी प्रवृत्त झाला. त्यांनी एकत्र संकल्प मांडले की आम्ही भाकरी घेऊन येऊ, तिथं आणू आणि आमटी तिथे एकत्र बनवू आणि तो गोपाळ कला म्हणून एक प्रसाद म्हणून आपण सर्वजण ग्रहण करू, अशी ती संकल्पना. एवढं भव्य दिव्य नियोजन खरं तर आपण करतोय. मग सप्ताहाच्या अगोदर ध्वजपूजन किंवा आता शेवटी गोरगरीब जरी सहभागी होणार असले तर यंत्रणेतले सगळी लोकप्रतिनिधी असतील, उद्योजक असतील, कामगार असतील, सर्वच सहभागी होत असतात. तर या नियोजन जे चालू आहे ते पाहण्याकामी यांना किंवा आबासाहेबजी कोण कोण आजतागायत येऊन गेलंय तिथं, तर ते सुद्धा दर्शकांना माहिती व्हावं. जसजशी त्या सप्त्याची तयारी चालू झाली त्या म्हणजे आजपर्यंत आपल्या अहिल्यानगरचे पालकमंत्री आदरणीय विखे पाटील साहेब त्या ठिकाणी आले होते. संगमनेर तालुक्याचे आमदार, विद्यमान आमदार अमोलजी खताळ त्या ठिकाणी म्हणजे त्या याच्या प्रणांगणामध्ये येऊन गेले. 2 दिवसापूर्वी विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे त्यांच्या समवेत संगमनेरच्या नगराध्यक्ष मैथिलीताई तांबे या येऊन गेल्यात. काल राज्याचे माजी महसूल मंत्री श्री बाळासाहेब थोरात हे काल म्हणजे संध्याकाळी त्या ठिकाणी त्या प्रणांगणात येऊन गेलेले. आणि जो येतो त्यांनी प्रत्येकाने म्हणजे काही सूचना त्या ठिकाणी देतात. त्या सूचनाचा एवढा उपयोग होतो का म्हणजे त्याच्यामध्ये जे बारीक बारीक गोष्टी ज्या काय असतात तर त्याचा निश्चितच म्हणजे त्या याच्यामध्ये आपल्याला त्याचा उदाहरणामध्ये चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी त्याची मदत होते. अगदी खरंय. तर एक महाराष्ट्रातील अतिशय भव्य दिव्य असा परमपूज्य गगनगिरीजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह जो गुंजळवाडी या ठिकाणी होतोय,
तर या सप्ताहाची रूपरेषा, त्याची पार्किंगची व्यवस्था, महाप्रसादाची व्यवस्था, गावोगावी स्वतःहून लोक भाविक सहभागी होत आहेत याचा संपूर्ण आढावा, तिथलं नियोजन याच्या संदर्भात आज खरं तर एक महाराजांची सेवेकरी म्हणून अतिशय मेहनत सर्व टीम समवेत घेणारे उद्योजक आबासाहेबजी थोरात असतील, आदरणीय दिलीपराव शिंदे साहेब असतील, आपण जो वेळ न्यू विजन स्टुडिओसाठी दिलात त्याबद्दल आमच्या सर्व टीमच्या वतीनं आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. रामकृष्ण हरी. परमपूज्य स्वामी श्री गगनगिरी महाराज की जय. परमपूज्य स्वामी श्री गगनगिरी महाराज की जय.